नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि प्राईम टाइम बुलेटिनमध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे इराण अमेरिका युद्धाची. अमेरिका आणि इराण संघर्षानं पुन्हा एकदा धोकादायक वळण घेतलेलं आहे. अमेरिकेनं इराणवर नव्यानं हल्ले चढवलेत. किशबेट परिसरामध्ये स्फोट घडवलेला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं हे हल्ले केलेत. या कारवाईमध्ये अमेरिकेनं पहिल्यांदाच सी ड्रोन वापरल्याची माहिती आहे आणि याच्यामुळे मोठं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जाते. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं बंदर अब्बास नौदल तळावरील कारवाईचा व्हिडिओही प्रसिद्ध केलाय. इराणमधील 30 पेक्षा जास्त लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. असं असतानाच इराणमधील पिकॅक्स माउंटेन या ठिकाणाला लक्ष्य करणार असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय. पिकॅक्स माउंटन हे इराणच्या नतांज युरेनियम संवर्धन केंद्राजवळ वसलेलं आहे, ज्याचे आधीच मोठं नुकसान झालंय. अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणनं कुवेतमधील अमेरिकन तळांना लक्ष्य केलं. इराणसोबतच्या या संघर्षात अमेरिकेनं पहिल्यांदाच एका सी ड्रोनचा वापर केलाय. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं इराणच्या बंदर अब्बास या नौदल सेंटरवर तळावर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडिओ सुद्धा जारी केला आहे. इराणच्या बंदर अब्बास नौदल तळावर झालेला हल्ला यामध्ये दिसतोय. सेंटकॉमच्या माहितीनुसार 3 कॉर्सेअर मानवरहित पाणबुड्यांनी अब्बास नौदल तळावरील बंदरावर हल्ला चढवला. अमेरिकेचा दावा आहे की प्रत्यक्ष युद्धात हल्ला करण्यासाठी सागरी ड्रोनचा वापर करण्याची त्यांच्या लष्कराची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेनं सांगितलंय की या मोहिमेमध्ये पाणबुड्या आणि युद्ध नौकांच्या दुरुस्तीसाठी असलेल्या एका केंद्राला लक्ष्य करण्यात आलंय. तर हे सी ड्रोन नेमकं काय आहे आपण समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. याचा वापर पहिल्यांदाच अमेरिकेकडून करण्यात आला आहे. पाण्यावर किंवा पाण्याखाली चालणाऱ्या लहान पाणबुड्या असतात या सी ड्रोन, आणि पाण्यावर किंवा पाण्याखाली चालणाऱ्या लहान पाणबुड्या ज्यांचा वापर या युद्धामध्ये करण्यात आला आहे. रिमोट कंट्रोल आणि GPS द्वारे त्या चालवल्या जातात, म्हणजे त्याच्यासाठी मानवाची गरज नसते. मानवरहित असे हे सी ड्रोन असतात. काही पाणबुड्या या ऑटो पायलटद्वारे सुद्धा चालवल्या जातात आणि पाणबुड्या स्फोटकांनी भरलेल्या असतात. त्याच्यामध्ये स्फोटकं असतात मोठ्या प्रमाणामध्ये. लक्ष्यावर आदळताच त्यांचा स्फोट होतो. स्फोटकांनी भरलेल्या या ज्या पाणबुड्या आहेत लक्ष्यावर गेल्यानंतर त्या आदळतात आणि त्याच्यानंतर मोठा स्फोट होतो. आणि असाच एक हल्ला इराणच्या एका सेंटरवर करण्यात आलाय. आणि सलग तिसऱ्या दिवशी अमेरिकेनं इराणवर हल्ले केलेले आहेत. अमेरिकेनं रात्रभर इराणवर बॉम्बचा वर्षाव केला, ज्यामुळे झालेल्या प्रचंड स्फोटांनी संपूर्ण देश हादरून गेला आणि अस्वस्थ झालाय. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ परिसरातील भागांमध्ये मोठे हल्ले करण्यात आले. कोनारक असो वा बंदर अब्बास, अमेरिकेनं हल्ले चढवलेले आहेत. हल्ल्यांची एक प्रकारे मालिका सुरू ठेवली होती. केवळ इराणमधील कोनारक शहराच्या आसपास 4 क्षेपणास्त्र येऊन पडली आणि या स्फोटांची तीव्रता इतकी प्रचंड होती की त्यामुळे घरांचं नुकसान झालं आणि खिडक्या दरवाजे सुद्धा तुटले. दरम्यान अमेरिकेनं इराणमधील किशबेट आणि सराबान शहरांवर हल्ले केले. दक्षिण किनारपट्टीजवळ पर्शियन आखातामध्ये बसलेले किशबेट हे पर्यटनाचं एक प्रमुख केंद्र आणि मुक्त व्यापार क्षेत्र आहे. किशबेटावर 6 स्फोट झाले. त्याचवेळी इराणच्या सिस्तान बलुचिस्तान प्रांतामधील सराबान शहर अमेरिकेच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झालं. याशिवाय अमेरिकेनं इराणवरील हल्ल्यांचा एक नवीन व्हिडिओही जारी केला आहे. सेंटकॉमच्या माहितीनुसार अमेरिकन लढाऊ विमानं, युद्धनौका, क्रूझ क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर यामध्ये करण्यात आलाय. इराणच्या अनेक लष्करी तळांवर एकाच वेळी मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले केले. अंधाराचा फायदा घेऊन युद्धनौकांवरून क्रूझ क्षेपणास्त्र डागली गेली. या हल्ल्यांमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा, रडार यंत्रणा, क्षेपणास्त्र आणि ड्रोनशी संबंधित सुविधा तसंच लष्करी नौका यांना लक्ष्य करण्यात आलं.